आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंची बाजू कोर्टात प्रभावीपणे मांडणारे सतीश माने शिंदे हे वकील नेमके कोण आहेत समजावून घेऊयात। सतीश माने शिंदे हे मुंबईतल्या कायदे विश्वातलं एक मोठं नाव आहे। ते मुंबईतल्या हाय प्रोफाईल व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत। त्यांचा जन्म कर्नाटकातल्या धारवाड इथं झालाय। त्यांनी धारवाड येथूनच LLBचं शिक्षण घेतलंय। त्यांचं स्पेशलायझेशन हे क्राईम मध्ये, पण आताच्या घडीला ते हाय प्रोफाईल वकील मानले जातात। हाय प्रोफाईल क्लायंट सांभाळण्यात त्यांचा हातखंडा आहे। 56 वर्षीय सतीश माने शिंदे यांच्यासाठी हाय प्रोफाईल केसेस या काही अजिबात नवीन नाहीयेत। याआधी सुद्धा त्यांनी बॉलिवूडच्या टॉपच्या स्टार आणि सेलिब्रिटींना त्यांच्या फॅमिलीचे खटले म्हणजे केसेस हँडल केलेले आहेत। सतीश माने शिंदे यांनी आर्यन खान पासून रिया चक्रवर्ती पर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची न्यायालयात बाजू मांडली आहे। सतीश माने शिंदे यांनीच आर्यन खानची बाजू मांडली होती। कार्डिलिया क्रूजवर ज्यावेळी ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं त्यावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या बाजूने सतीश माने शिंदेंनी वकिली केली होती। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुद्धा त्यावेळची त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची सुद्धा बाजू सतीश माने शिंदे यांनीच मांडली होती। 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा खटला लढणाऱ्या टीमचा ते एक महत्त्वाचा भाग होते। 1990 मध्ये जेठमलानींना टाडा प्रकरणात संजय दत्ताला जामीन मिळवून देता आला नव्हता। त्यामुळे 1996 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या सुनावणी दरम्यान दत्त कुटुंबाने सतीश माने शिंदेंशी संपर्क साधला आणि याच वेळी उल्लेखनीय केलेल्या कामामुळे सतीश माने शिंदे यांचं नाव चर्चेत आलं, कारण त्यांनी त्यावेळी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता। संजय दत्तावर अत्यंत गंभीर आरोप असताना सुद्धा सतीश माने शिंदेंनी जामीन मिळवून दिल्याने त्यांची चर्चा झाली होती आणि त्यांचं देशभरात टॉप लॉयर्स मध्ये नाव घेतलं जात होतं। त्यामुळे अनेक हाय प्रोफाईल प्रकरणं ही त्यांच्याकडे आली। 2002 साली ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्यांनी अभिनेता सलमान खान याला सुद्धा जामीन मिळवून दिला होता। त्यानंतर सलमान खानची सुद्धा या प्रकरणातून कोर्टाने मुक्तता केली। आता सतीश माने शिंदे यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे खटले लढवले। जसं मी आधी सांगितलं, ते प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे शिष्य राहिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 10 वर्ष वकिली केली आहे। कारण राम जेठमलानी यांच्याच मार्गदर्शनाखाली 1983 साली सतीश माने शिंदे यांनी आपली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली, जी पुढे 10 वर्ष त्यांनी त्यांच्यासोबतच कंटिन्यू केली। आणि आता सतीश माने शिंदे हे मुंबईतल्या कायदे विश्वासोबतच देशभरातल्या टॉप लॉयर्स पैकी एक प्रसिद्ध लॉयर मानले जातात। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।